बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसांच्या भूतान दौऱ्यावर पोहोचले आहेत। पारो विमानतळावर भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोब्गे यांनी त्यांचे स्वागत केले। तोब्गे यांनी मोदींना स्वागत माझ्या मोठ्या भावाचे असे म्हटले। त्यांना गार्ड ऑफ ऑनरही देण्यात आला। भारतातील सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्यानंतर परदेश दौऱ्यावर जाणारे मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत। तज्ज्ञांच्या मते निवडणुकीपूर्वी भूतानला भेट देऊन मोदींनी शेजारील देशाला त्याचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे। भूतान मोदींना त्यांचा सर्वोच्च नागरी सन्मान ऑर्डर ऑफ द ड्यूक गॅपलो प्रदान करणार आहे। भूतानचे राजे त्यांना हा सन्मान देणार आहेत। याशिवाय भूतानचे राजे जिग्मे वांगचुक भारत भूतान संबंध मजबूत करण्यासाठी आणि कोरोनाच्या काळात मदत केल्याबद्दल मोदींना आणखी एका पुरस्काराने सन्मानित करतील। भूतानमध्ये मोदींच्या स्वागतासाठी आज सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत। त्यांचे स्वागत करण्यासाठी विद्यार्थी एक्सप्रेस हायवेवर पोहोचले। राजधानी थिम्पू येथील ताशी चोडझोंग संकुल पंतप्रधान मोदींचे औपचारिक स्वागत करण्यात आले। येथे ते भूतानचे राजाची भेट घेणार आहेत। दोन्ही देशांचे पंतप्रधान ऊर्जा संवर्धन आणि अन्न सुरक्षा मानांकनावरील सहकार्याशी संबंधित करारावर स्वाक्षरी करतील। निवडणुकीच्या वेळी माझी जात काढली जाते हे दुर्दैव असल्याचे मत भारतीय जनता पक्षाच्या बीड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले आहे। बीड लोकसभा मतदारसंघात मराठा आंदोलनाचा परिणाम होणार नाही। आंदोलनाला चांगली दिशा देण्यासाठी ताकदवर नेतृत्वाची गरज असल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटले। पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी आज पहिल्यांदाच बीड जिल्ह्यामध्ये प्रवेश केला। यावेळी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले। तसेच मोठे शक्तीप्रदर्शनही करत पंकजा मुंडे यांनी रॅली देखील काढली। बीड लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपच्या राष्ट्रीय नेत्या पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। याआधी त्यांच्या भगिनी डॉक्टर प्रीतम मुंडे या मतदारसंघाच्या खासदार आहेत। मात्र प्रीतम मुंडे यांचे तिकीट कापत पंकजा मुंडे यांना भारतीय जनता पक्षाच्या वतीने उमेदवारी देण्यात आली आहे। पंकजा मुंडे यांचे पुनर्वसन करण्याचा हा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे। गेल्या 5 वर्षांपासून पंकजा मुंडे राजकारणातून बाजूला पडल्या होत्या। मात्र आता त्यांनी पुन्हा एकदा राजकारणात जोरदार प्रवेश केला आहे। उद्धव ठाकरे हा सत्तेसाठी पिसाळलेला नेता आहे। ठाकरे हे वैफल्यग्रस्त आणि निराश मनस्थितीत आहेत। त्यांना बुद्धिभ्रंश झाला आहे। अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे यांची वैद्यकीय चाचणी करण्याची गरज आहे, असे वक्तव्य भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले। दरम्यान पुढे ते बोलताना म्हणाले की उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा औरंगजेब म्हणून उल्लेख करतात। महाराष्ट्र आणि देशातील जनता ही गोष्ट खपवून घेणार नाही। किंबहुना औरंगजेबची वृत्ती असलेल्या उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या भावाला सर्वप्रथम घराबाहेर काढले। त्यांनीच राज ठाकरे यांना दूर केले। त्यामुळे उद्धव ठाकरे यांचीच वृत्ती औरंगजेबसारखी आहे। सत्तेसाठी पिसाळलेले उद्धव ठाकरे आता मोदींना औरंगजेब म्हणत आहेत। उद्धव ठाकरे 22 जानेवारीची तारीख विसरले का? पण 4 जून येऊ द्या, मग तुम्हाला दिसेल 2024ची लोकसभा निवडणूक उद्धव ठाकरे यांच्या आयुष्यातील सर्वात वाईट निवडणूक असेल, असे बावनकुळे म्हणाले। जनता मतपेटीतून अदृश्य ठेवलेली ताकद दाखवणार आणि तुमचं सिंहासन डळमळीत करणार, असा निशाणा भाजप नेता चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर साधलाय। सुप्रिया सुळे यांनी गेले काही दिवस सातत्याने भाजपवर निशाणा साधला आहे। अदृश्य शक्तीने महाराष्ट्राच्या राजकारणाला दृष्ट लावली आहे। सध्याचे राजकारण हे लोकशाही पद्धतीने नव्हे तर दडपशाही पद्धतीने सुरू आहे, अशी टीका सुप्रिया सुळे करत आहेत। यावरून चित्रा वाघ यांनी निशाणा साधला आहे। चित्रा वाघ यांनी या संदर्भात ट्विट केलंय। इतना डर किस लिए मोठ्या ताई, अशा शीर्षकासह चित्रा वाघ म्हणाल्या, मतदारसंघात आपल्या विरोधातला नवा आवाज सुप्रिया सुळे यांना सहन होईनासा झालाय, असे त्यांच्याकडे पाहून वाटत आहे। जी तुतारी प्राणपणाने फुंकण्याचा निश्चय केला, तिचे सूर विरोधी उमेदवाराच्या रणगर्जनेपुढे फिके पडताना दिसत आहेत। तसेच पुढे त्या म्हणाल्या, पुढ्यात वाढून ठेवलेला पराभव पचवण्यासाठी मनाची तयारी केली, म्हणूनच उगाच कुठल्या तरी अदृश्य शक्तीकडे सुप्रिया सुळे बोट दाखवत आहेत। खरं म्हणजे सुप्रिया सुळे ज्या अदृश्य शक्तीला घाबरत आहेत ती शक्ती म्हणजे जनशक्ती। आतापर्यंत अदृश्य ठेवलेली आपली ताकद जनता मतपेटीतून दाखवणार आहे। सुप्रिया सुळे यांचे सिंहासन डळमळीत करणार आहे, असा दावा त्यांनी केला आहे। असा दावाही चित्रा वाघ यांनी केलाय। मद्य धोरण प्रकरणी ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना शुक्रवारी दुपारी 2 वाजता राऊस इव्हेन्यू न्यायालयात हजर केलं। त्यांच्या कोठडीवर सुनावणी सुरू झाली आहे। तपास यंत्रणेने 10 दिवसांची कोठडी मागितली आहे। दिल्ली दारू धोरण तयार करण्यात केजरीवाल यांचा थेट सहभाग असल्याचे ईडीने म्हटले आहे। रोख रक्कम 2दा हस्तांतरित करण्यात आली। आधी 10 कोटी आणि नंतर 15 कोटी रुपये देण्यात आले। केजरीवाल यांना पंजाब आणि गोवा निवडणुकीसाठी निधी हवा होता। गोव्याच्या निवडणुकीत 45 कोटी रुपये वापरले गेले। तत्पूर्वी केजरीवाल यांनी अटकेविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली। काही वेळातच केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयाला न्यायमूर्ती संजीव खन्ना, न्यायमूर्ती बेलायम त्रिवेदी आणि न्यायमूर्ती एम सुंदरेश यांच्या खंडपीठासमोर अर्ज मागे घेण्याची विनंती केली। केजरीवाल यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी कोर्टाला सांगितले,
ट्रायल कोर्टातील रिमांडची प्रक्रिया सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीची टक्कर देत आहे. त्यामुळे त्यांना याचिका मागे घेण्याची परवानगी द्यावी. आम्ही आधी ट्रायल कोर्टात रिमांडची कारवाई लढवू आणि त्यानंतर दुसरी याचिका घेऊन सुप्रीम कोर्टात येऊ. केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ आप कार्यकर्त्यांनी दिल्लीच्या ITOमध्ये निदर्शने केली. दिल्ली सरकारचे 2 मंत्री आतिशी आणि सौरभ भारद्वाज यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान केजरीवाल यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले आहेत. राहुल गांधी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांना भेटू शकतात असेही सांगण्यात येत आहे. नको त्या माणसांच्या हातामध्ये जिल्हा गेला तर 11 तालुक्याचं वाटोळ होईल हे निश्चितपणे समजावं. विरोधानंतरही उमेदवार कायम ठेवायची असेल तर मतदान कमी झालं म्हणून आम्ही जबाबदार राहणार नाही असा पवित्रा विधान परिषद आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी भरून घेतलाय. दरम्यान भाजपनं रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यानं माढा लोकसभा मतदारसंघात महायुतीतील असंतोष समोर आलाय. धैर्यशील मोहित पाटील यामुळे नाराज असल्याचं दिसत असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी भाजपला स्पष्ट इशारा देत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याऐवजी दुसऱ्या व्यक्तीला उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. भाजपनं कुणालाही उमेदवारी द्यावी पण रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देऊ नये अशी भूमिका रामराजे निंबाळकर यांनी मांडली. तसंच रणजितसिंह निंबाळकर यांनी आमची माफी मागावी अशी भूमिका रामराजे निंबाळकर यांनी मांडली. तसंच उमेदवारी मिळाल्यावर उमेदवाराचा साधा फोनही आला नाही अशी खंत रामराजे निंबाळकर यांनी व्यक्त केली आहे. मनीष सिसोदिया, संजय सिंह आणि आता अरविंद केजरीवाल या सामान्य माणसातील 3 बड्या नेत्यांना दारू घोटाळ्यात अटक झाली. केजरीवाल यांच्या अटकेनंतर दिल्ली सरकार कसे चालवणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे. केजरीवाल मुख्यमंत्री पदावर राहू शकतात का ते राजीनामा देणार नसल्याचं पक्ष सांगतोय. मुख्यमंत्र्यांना तुरुंगातून सरकार चालवण्यापासून रोखणारा असा कोणताही कायदा नाही. आम आदमी पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केजरीवाल यांना ईडी अटक करू शकते याची माहिती होती. त्यामुळेच त्यांनी प्लॅन बी आधीच तयार करून ठेवला होता. राजीनामा देण्याची गरज भासल्यास शिक्षण मंत्री आतिशी दिल्लीचे सरकार चालवतील. महिन्याभरापूर्वी या प्रकरणाची पक्षांतर्गत चर्चा झाली होती. माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अटकेनंतर त्यांचा पोर्टफोलिओ आतिशी यांच्याकडे देण्यात आला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केजरीवाल यांना जास्त काळ तुरुंगात राहावं लागलं तरी आतिशी त्यांच्या जागी काम करतील. मात्र केजरीवाल राजीनामा देतील आणि आतिशी यांना मुख्यमंत्री बनवतील की केजरीवाल मुख्यमंत्री राहतील आणि आतिशी या कार्यवाहक मुख्यमंत्री म्हणून काम पाहतील हे निश्चित नाही. मात्र अरविंद केजरीवाल हेच दिल्लीचे मुख्यमंत्री राहतील असं आतिशी यांनी म्हटलं आहे. आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर हल्ला करणाऱ्यांचे समर्थन करणार नाही अशी प्रतिक्रिया मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे. तसंच या हल्ल्यामागे दुसरेही काही कारण असू शकते अशी शंकाही त्यांनी व्यक्त करून दाखवली आहे. बीडच्या चराटामध्ये अखंड हरिनाम सप्ताह प्रसंगी त्यांनी भेट दिली. यावेळी ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की मी या संदर्भात अनभिज्ञ आहे. हल्ल्याचे समर्थन करण्याचं कारण नाही. केवळ मराठा तरुणांनी हल्ला केला म्हणून जबाबदार धरणं चुकीचं आहे. या हल्ल्यामागे वेगळं कारण देखील असू शकतं. मात्र या हल्ल्याचं समर्थन करणार नाही असं मत मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलं. तसंच यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधलाय. बीड जिल्ह्यात माझ्या विरोधात 10-15 गुन्हे दाखल करायचे आणि मला तडीपार करायचं असा डाव गृहमंत्र्यांनी आखलाय. परळीसारख्या ठिकाणी 1 लाखाची सभा होत असेल तर यातून गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी बोध घ्यायला हवा. केवळ मराठा द्वेष करून भागणार नाही. मला वेगवेगळ्या गुन्ह्यात अडकवून तडीपार करण्याचा त्यांचा डाव आहे. मात्र हा डाव मराठा समाज बांधव यशस्वी होऊ देणार नाहीत असा इशारा मनोज जरांगे यांनी दिलाय.